Standard 8th Subject General Science Unit 3rd Force and Pressure Subunit Balanced and Unbalanced Forces. Students, in previous video we studied about the contact and non-contact forces. Some examples of these types of forces, etc. So now see here one activity is given here. See, for this activity take two plastic bottles with a rectangular shape. Close their openings by fitting the lids tightly. Keep two small bar magnets on them and fix them neatly using the sticking tape. Here इथं काय करायचं बघा, सारख्याच आकाराचे दोन रेक्टँग्युलर शेपचे बॉटल्स घ्यायचे. त्याच्यानंतर त्याचे जे लिड्स आहेत दॅट क्लोज टाइटली अँड स्टिक बार मॅग्नेट ऑन इट विथ अ स्टिकिंग पेपर. काय करायचं आहे, बार मॅग्नेट त्या बॉटल्सना काय करायचं आहे, चिकटवायचं आहे. नाव फिल अ बिग प्लास्टिक ट्रे विथ वॉटर अँड लीव टू बॉटल्स फ्लोटिंग विथ मॅग्नेट्स ॲट द टॉप. आता एक काय करायचं आहे, मोठा ट्रे घ्यायचा आणि तो पाण्याने काय करायचा, असं भरायचा आणि त्याच्यामध्ये काय करायचे, बॉटल्स जे आहेत तर त्या सोडायच्या आहेत. टेक वन बॉटल नियर द अदर. आता एका बॉटल जवळ काय करायची, दुसरी बॉटल आणायची आहे. इफ द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट इज नियर टू द साऊथ पोल ऑफ द अदर मॅग्नेट the bottles will head towards each other because unlike poles attract each other. आता जेव्हा हे बॉटल्स आपण एकमेकांच्या जवळ आणतो तर इथं समजा हे काय असेल, नॉर्थ पोल, याच्याजवळ जर साऊथ पोल आपण आणला वेगळ्या प्रकारचे पोल्स, तर तेव्हा याचे जे हेड्स आहेत तर ते एकमेकांच्या जवळ येतील. हे जे हेड्स आहेत ते एकमेकांच्या जवळ अगदी येणार आहेत. इथे हे एकदम जवळ येतील बिकॉज ऑफ द, याच्यामध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन ऑफ अनलाइक पोल्स. अनलाइक पोल्समध्ये काय होणार आहे, अट्रॅक्शन होतं, त्याच्यामुळे हे दोन्ही बॉटल्स एकमेकांच्या जवळ आलेले आपल्याला दिसतात. सो ऑब्झर्व व्हॉट विल हॅपन व्हेन द डायरेक्शन ऑफ बॉटल्स आर चेंज्ड. समजा आपण डायरेक्शन काय केल्या, चेंज केल्या तर काय होईल याचं ऑब्झर्वेशन करा. व्हेन द लाईक पोल्स आर नियर टू इच अदर, जेव्हा एकसारखे पोल्स एकत्र येतील तर तेव्हा ते बॉटल्स काय होणार आहेत, दे बॉटल्स रिपेल्स टू इच अदर. बॉटल्स एकमेकांना काय करणार आहेत, रिपेल करणार आहेत बिकॉज ऑफ द रिपल्शन फोर्स इन बिटवीन लाईक पोल्स. सो वी कॅन ऑब्झर्व द चेंज इन द मोशन ऑफ द बॉटल्स विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट. इथं या बॉटल्समध्ये कुठलाही डायरेक्ट कॉन्टॅक्ट नाही तरी सुद्धा आपल्याला या बॉटलमध्ये होणारी जी मोशन आहे तर ती आपल्याला दिसते. सो दिस मीन्स दॅट देअर एक्झिस्ट अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन टू मॅग्नेट्स. इथं आपल्याला काय दिसतं, सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. मॅग्नेटमध्ये असणारा जो नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे तर तो आपल्याला या ॲक्टिव्हिटीमध्ये दिसतो. सो सी हियर one question is there. You have learnt about the static electricity in the previous standard. Static electricity बद्दल तुम्ही काय केलं, शिकलेला आहातच. Electrostatic force is a non-contact force. Verify this with experiment with you perform. आता हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे तो पण कसा आहे, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. याचं व्हेरिफिकेशन तुम्ही करू शकता विथ द हेल्प ऑफ एक्सपेरिमेंट. कोणता एक्सपेरिमेंट करू शकता, टेक अ कोम्ब अँड रब दॅट कोम्ब ऑन ड्राय हेअर्स अँड होल्ड दिस नियर टू द पीसेस ऑफ पेपर्स. तुम्ही तो कागदांच्या तुकड्यांच्या जवळ जरी धरला, ऑल दॅट पीसेस ऑफ पेपर अट्रॅक्ट टुवर्ड्स दॅट कोम्ब. बिकॉज ऑफ द रबिंग देअर फॉर्म्स अ static electric charge on the comb and therefore due to that charge the opposite charged paper pieces get attracted
टुवर्ड्स द पोल. तर हा एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. नाव सी द नेक्स्ट पॉइंट इज बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. संतुलित आणि असंतुलित बल जे आहेत तर ते आपल्याला बघायचं आहे. सो फॉर दॅट one activity is given here. See, take a cardboard box, tie thick string to its two sides and keep it on the smooth table. आता एक काय करायचं आहे, कार्डबोर्डचा बॉक्स घ्यायचा आहे. त्याला काय करायचं तर दोरी काय करायची आहे, त्याला एक जाड अशी थिक अशी स्ट्रिंग जी आहे तर ती तार जी आहे तर ती बांधायची आहे आणि दोन्ही बाजूला फॉर एक्झाम्पल दिस इज द टेबल. हे टेबल आहे समजा, तर याच्या दोन्ही बाजूनी काय करायची स्ट्रिंग जी आहे तर ती सोडायची आहे. ही इकडून आणि दुसऱ्या बाजूकडून. ओके. नाव टेक अ स्ट्रिंग ऑन द बोथ साइड्स ऑफ द टेबल. या कार्डबोर्डवरून ही स्ट्रिंग काय करायची आहे टेबलच्या दोन्ही जे बाजू आहेत. सो दिस वन इज द हे टेबल आहे समजा आपण, तर या टेबलच्या दोन्ही बाजूकडून काय करायची ही स्ट्रिंग जी आहे तर ती खाली सोडायची आहे. टाय वेइंग पॅन्स टू टू एंड्स. याला काय करायचं बघा, या दोन्ही टोकांना पॅन्स काय करायचे आहेत वेइंग पॅन्स, म्हणजे तराजूमध्ये जे काय हे असतात पॅन्स असतात तर ते काय करायचे आहेत हे दोन्ही त्या स्ट्रिंग्सना काय करायचे आहेत बांधून घ्यायचे आहेत. नाव सी द बॉक्स डज नॉट मूव्ह ऑन द टेबल. आता अशा प्रकारे आपण हे ठेवलं तर याच्यामध्ये हा बॉक्स जो आहे तर तो मूव्ह होईल का कुठे इकडे तिकडे जाईल का नाही, कारण फक्त आपण काय केलं तिथं वेइंग पॅन जे आहेत तर ते काय केले त्याला बांधलेले आहे. कीप अ इक्वल मासेस इन टू बोथ पॅन्स. याच्यामध्ये समजा आपण काय केलं बघा इक्वल मास ठेवलं म्हणजे समान आकाराचे काय केले तर वजन ठेवली, तर याच्यामध्ये मुवमेंट दिसेल का आपल्याला या बॉक्समध्ये नाही, बिकॉज बोथ पॅन्स हॅव अ सेम वेट. इथं दोन्ही पॅन्समध्ये सेमच वेट असल्यामुळं या बॉक्सची मुवमेंट आपल्याला दिसत नाही. नाव द बॉक्स हिअर द बॉक्स डज नॉट मूव्ह ऑन द टेबल. इथं टेबलवरून तो बॉक्स मूव्ह होणार नाही. इफ मोर मास इज केप्ट इन वन पॅन्स than in the other, the box starts moving in the direction of that pan. समजा आपण या पॅनमध्ये काय केलं याच्यापेक्षा जास्त म्हणजे ह्या पॅनपेक्षा या पॅनमध्ये जास्त मास काय केलं ठेवलं, सो दॅट बॉक्स मूव्स टुवर्ड्स दिस. आता हा काय होणार आहे जिथे जास्त वेट आहे त्या दिशेला हा बॉक्स काय होणार आहे मूव्ह होणार आहे, बिकॉज ऑफ द हायर वेट दॅन दॅट ऑफ द थिस पॅन. या पॅनपेक्षा या पॅनमध्ये काय आहे जास्त वेट असल्यामुळं तो त्या बाजूलाच काय होणार आहे हा जो बॉक्स आहे तर तो काय होणार आहे मूव्ह होताना आपल्याला दिसतो. सो हिअर सी इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट्स ऑन द बोथ पॅन्स व्हेन इक्वल मासेस आर केप्ट इन देम. जेव्हा आपण काय केले समान जेव्हा वेट ठेवलेलं होतं तर तेव्हा हिअर ऑन बोथ दीज वेट्स इक्वल ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ॲक्टेड. या दोन्हीवर तेवढ्याच सारख्याच किंवा समान प्रमाणामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वीय बल का होतो त्याच्यावर असतो. बट धिस मीन्स दॅट बॅलन्स्ड फोर्सेस ॲक्ट्स ऑन द बॉक्स विथ इफेक्टिव्ह फोर्स इक्वल टू 0 ॲज दे आर ॲक्टिंग इन अ अपोजिट डायरेक्शन. याचाच अर्थ काय बघा दोन्हीकडं असणारा जो फोर्स आहे तर तो बॅलन्स्ड फोर्स असा आपण म्हणू शकतो आणि याचा इफेक्टिव्ह जो फोर्स आहे म्हणजे जो परिणामी जो फोर्स आहे तर तो कसा झाला 0 झाला, बिकॉज ऑफ द इक्वल proportion of the gravitational force acts on these two pans. Therefore, effective force is 0. That is a balanced force. तर तो काय असणार आहे बॅलन्स्ड फोर्स असणार आहे म्हणजे जो रिझल्टंट. देअरफॉर
दिस बॉक्स डज नॉट मूव ऑन आयदर साइड. कुठल्याही बाजूला तो का होत नाही, मूव होत नाही, बिकॉज ऑफ द इफेक्टिव्ह फोर्स कसा आहे इथं 0 आहे. ऑन कॉन्ट्ररी, याच्या विरुद्ध बघा, वेन इफ द मोर मास इज केप्ट इन वन पॅन दॅन इन द अदर. जेव्हा आपण हेच काय केलं आपण आता, जेव्हा एका पॅनमध्ये काय केलं दुसऱ्या पॅनपेक्षा जास्त जेव्हा आपण काय केलं वेट ठेवलं, तर तेव्हा मात्र काय होणार सांगा. व्हॉट हॅपन्स हिअर, सी द बॉक्स स्टार्ट्स मूव्हिंग इन द डायरेक्शन ऑफ दॅट पॅन. हा बॉक्स काय होईल या डायरेक्शनमध्ये, म्हणजे जिथे जास्त वेट ठेवलेला आहे त्या डायरेक्शनमध्ये हा मूव्ह होताना आपल्याला दिसेल इथे. सो हिअर when unequal forces are applied to the box on the two sides, an unbalanced force acts on the box that resulting in importing the motion to this box. जेव्हा मात्र आता बघा, जेव्हा अनबॅलन्स्ड फोर्स इथे ऍक्ट होईल बॉक्सवर, म्हणजेच त्या वेट काय झाला जास्त झाला, सो इथं हा बॅलन्स्ड फोर्स झाला का नाही. सो दिस वन इज अ अनबॅलन्स्ड फोर्स, सो दॅट ॲक्ट्स ऑन दिस बॉक्स अँड दिस रिझल्ट्स इनटू मूव्हिंग ऑफ दिस बॉक्स टुवर्ड्स द मोर फोर्स. त्याच्यामुळे काय होतं, हा बॉक्स जो आहे जिथं जास्त फोर्स आहे त्या दिशेला काय होतो त्याची मुवमेंट होताना आपल्याला दिसते. सो सी हिअर, आता येस आपण अनदर एक्झाम्पल बघायचं. सो अनदर एक्झाम्पल इज सी चिल्ड्रन्स प्लेइंग टग ऑफ वॉर पुल द रोप इन रिस्पेक्टिव्ह डायरेक्शन. तुम्हाला माहिती आहे रस्सी खेच खेळतात मुलं, तर तेव्हा काय करतात दोन्ही बाजूला काय करतात रस्सी खेचली जाते त्या त्या दिशेमध्ये. इफ द पुल ऑफ द फोर्स इज इक्वल इन टू साइड्स, जेव्हा दोन्ही पण बाजूला काय असेल इक्वल फोर्स असेल, द रोप डज नॉट मूव, तर तो जो रोप आहे तर तो अजिबात थांबणार नाही आहे, त्याची मुवमेंट होणार नाही. सो दॅट रिमेन्स ॲज इट इज. जेव्हा दोन्हीकडे पण काय असणार आहे फोर्स जो आहे तर तो काय असेल इक्वल असेल, तर इफ द फोर्स इज मोर ऑन वन साईड, समजा एका साईडला जास्त फोर्स जर ॲक्ट झाला, द रोप मूव्स इक्वल दॅट रोप मूव्स इन दॅट डायरेक्शन. तेव्हा मात्र काय होणार आहे जिथे फोर्स जास्त त्या दिशेला तो रोप जो आहे तर तो मूव्ह झालेला आपल्याला दिसतो. सो धिस मीन्स दॅट इनिशियली टू फोर्सेस आर बॅलन्स्ड. दोन्ही फोर्सेस पहिल्यांदा सुरुवातीला काय होते बॅलन्स्ड होते. सो हिअर तिथं दॅट रोप मूव्स इन द, तिथे काय झाला रोप डज नॉट मूव्स, तिथे काय झाला तर त्या रोपमध्ये त्या दोरीमध्ये कुठल्याही प्रकारची मुवमेंट आपल्याला दिसली नाही. सो द रोप मूव्स इन द डायरेक्शन ऑफ द हायर फोर्स व्हेन द फोर्स बिकम्स अनबॅलन्स्ड. पण जेव्हा मात्र फोर्स काय झाला अनबॅलन्स्ड झाला, तेव्हा मात्र त्या रोपची मुवमेंट आपल्याला जिथे जास्त फोर्स आहे त्या दिशेला झालेली दिसते. व्हेन देर इज अ अनबॅलन्स्ड फोर्स, जेव्हा अनबॅलन्स्ड फोर्स होतो तेव्हा. सो लेट अस सी वन मोर एक्झाम्पल. आणखीन एक एक्झाम्पल आपण बघूया. हे एक्झाम्पल बघितलं आणि टग ऑफ वॉरचं एक एक्झाम्पल बघितलं आपण. टग ऑफ वॉर म्हणजे रस्सी खेच. आणखीन एक आपण काय करूयात एक्झाम्पल पाहूया त्याचं. व्हेन बिग स्ट्रेन स्टोरेज कंटेनर इज रिक्वायर्ड टू स्लाइड ऑन द ग्राउंड, इट बिकम्स इझियर इफ टू पर्सन्स पुश इट रॅदर दॅन वन पर्सन. हां, आता बघा एक एक्झाम्पल आपण बघूया. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, खूप मोठ्या ग्रेन स्टोरेज कंटेनरमध्ये काय होतं आहे ग्राउंडपासून त्या कंटेनरमध्ये एखादा आपल्याला काय करायचं आहे ग्रेन्स ढकलायचं आहे. तर तेव्हा काय होतं बघा, दोन व्यक्तींच्या ऐवजी एक व्यक्तीच ती सहजपणे काय करू शकते ढकलू शकते. व्हेन द फोर्स अप्लाइड बाय बोथ इन द सेम डायरेक्शन मुवमेंट इज इझी. तर एकाच्या ऐवजी दोन लोकांनी ढकललं तर ती मुवमेंट काय होते सहजपणे त्याच्यावर फोर्स अप्लाय होतो अँड दॅट पुश्ड इझिली
ऑन द सेम डायरेक्शन. सो यू मे हॅव एक्सपिरियन्स्ड दिस. आणि तुम्ही कदाचित हे असं तुम्ही कदाचित केव्हा ना केव्हा तरी याचा अनुभव घेतला असेलच. व्हॉट डू वी अंडरस्टँड फ्रॉम धिस एक्झाम्पल. या एक्झाम्पलवरून आपल्याला काय लक्षात येतं बघा, काय लक्षात येतं. सो देर इज. आता याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात हे पाहूया आपण वन बाय वन. आपण हे पाहूया. सो इफ द सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट इन अ सेम डायरेक्शन. एकाच दिशेमध्ये इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड. सेव्हरल म्हणजे खूप जास्त फोर्सेस अप्लाइड ऑन अ सेम डायरेक्शन. एकाच डायरेक्शनमध्ये ते अप्लाय असतील on that object in a same direction. The force equal to their addition acts on that object. तर तेव्हा एकाच सेम डायरेक्शनमध्ये असतील, सेम डायरेक्शन. सो दॅट त्या सगळ्या फोर्सेसचं काय होणार आहे इथं ॲडिशन. का होईल. सो ॲडिशन होणार आहे म्हणजे एकत्रितपणे तो काय होणार आहे दॅट ॲक्ट्स ऑन दॅट ऑब्जेक्ट. तर तो सगळा जो फोर्स आहे several forces when acts on an object at the same direction. So the force equal to their addition that acts on that object. म्हणजे त्या सगळ्या फोर्सेसची ॲडिशन म्हणजे एकत्रितपणे तो काय होणार आहे त्या ऑब्जेक्टवर अप्लाय होणार आहे. इफ टू फोर्सेस आर अप्लाइड ऑन वन ऑब्जेक्ट. आता इथं काय बघा बी बघूया आपण. टू फोर्सेस आर अप्लाइड. Two forces are applied on an object. दोन फोर्सेस काय झाले त्या ऑब्जेक्टवर अप्लाय झालेले आहेत इन डायरेक्शन ऑफ अपोजिट टू इच अदर. पण याची डायरेक्शन कशी आहे सेम आहे का नाही. अपोजिट डायरेक्शन. कशी आहे डायरेक्शन म्हणतात आता अपोजिट. अपोजिट म्हणजे विरुद्ध. म्हणजे समजा एक या दिशेने ॲक्ट असेल तर दुसरा दुसऱ्या दिशेने. असे दोन फोर्सेस ॲक्ट आहेत त्या एकाच ऑब्जेक्टवर पण डायरेक्शन कशी आहे डिफरंट आहे. जसं आपण पॅनचं काय केलं एक्झाम्पल बघितलं त्याप्रमाणे. सो द फोर्स इक्वल टू देअर डिफरन्स ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट. तेव्हा मात्र तिथे काय होणार आहे ॲडिशन होणार नाही आहे तर त्याचे काय होणार आहे डिफरन्स. म्हणजे त्या दोन्ही फोर्सेसचा डिफरन्स एवढा काय होणार आहे त्या ऑब्जेक्टवर तो फोर्स ॲक्ट होणार आहे. लक्षात आलं का पहा. जेव्हा दोन फोर्सेस अपोजिट डायरेक्शनने ॲक्ट होतात एखाद्या ऑब्जेक्टवर तर तेव्हा रिझल्टंट जो फोर्स आहे सो दॅट इज तो फोर्स काय आहे दॅट इक्वल्स टू द डिफरन्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट. आता त्याच्यानंतर बघा थर्ड आपण काय म्हणू शकतो. अ फोर्स इज एक्सप्रेस्ड इन अ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. फोर्स काय जो आहे तर तो त्याला ॲक्ट होणार. तर याच्या सगळ्यावरून आपल्याला काय लक्षात आलं बघा. फोर्स जो आहे एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला मॅग्निट्यूडची पण गरज आहे आणि डायरेक्शन. सो बोथ आर इक्वल. सो हियर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बोथ आर इक्वल टू एक्सप्रेस फोर्स. फोर्स एक्सप्रेस करताना आपल्याला या दोन्हीची पण गरज असते. अँड देअरफॉर दिस फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी. आणि म्हणून हा काय आहे ही फोर्स काय आहे व्हेक्टर क्वांटिटी आहे. सो ही सी इफ मोर दॅन वन फोर्स आर ॲक्टिंग ऑन द बॉडी. समजा जर एकापेक्षा जास्त फोर्सेस एखाद्या बॉडीवर ॲक्ट होत असतील then the effect on the body is due to the net force. तर त्याचा जो इफेक्ट आहे जो परिणाम आहे सो त्याचा एकत्रित का होणार आहे परिणाम दिसणार आहे त्या सगळ्या फोर्सेसची बेरीज म्हणून तो एकत्रित फोर्स त्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होणार आहे. व्हेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट. आता समजा एखादा फोर्स आपण एखाद्या स्थिर वस्तूवर जेव्हा लावतो इट्स स्पीड अँड डायरेक्शन चेंजेस. तेव्हा त्या वस्तूची स्पीड आणि त्याची डायरेक्शन हे का होऊ शकतात चेंज होऊ शकतात. सो दिस इज द इफेक्ट ऑफ फोर्स. एखाद्या आपण ऑब्जेक्टवर फोर्स अप्लाय केल्यानंतर त्याच्यावर कोणत्या प्रकारचे परिणाम होतात हे आपण पाहू शकतो. याच्यामध्ये काय झालं बघा
इथं जेव्हा आपण एखादा फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर ॲक्ट होतो तर तेव्हा त्याचा स्पीड किंवा त्याची डायरेक्शन जी आहे तर ती चेंज झालेली आपल्याला दिसते. सिमिलरली त्याचप्रमाणे फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप ॲन ऑब्जेक्ट इन मोशन. तर याचप्रमाणे एखादा जर मोशनमध्ये असेल एखादा ऑब्जेक्ट तर त्याला थांबवण्यासाठी सुद्धा फोर्सचीच गरज असते. सो फोर्स इज नेसेसरी टू स्टॉप द ऑब्जेक्ट विच इज इन मोशन. सो ॲन ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स शेप ड्यू टू द फोर्स. जेव्हा आपण एखाद्या ऑब्जेक्टवर काय करतो फोर्स अप्लाय करतो सो धिस चेंजेस इट्स शेप. हा काय यांनी काय केलं जेव्हा आपण याच्यावर फोर्स अप्लाय केला आहे स्पंजवर सो इट कॅन चेंज इट्स शेप. म्हणजे फोर्स ॲक्ट झाल्यामुळे ऑब्जेक्टचा शेपसुद्धा काय होऊ शकतो चेंज होऊ शकतो. देन सी हियर व्हाईल kneading the dough made from the flour, the dough changes its shape when the force is applied. जेव्हा कणिक जी आहे तर ती काय केली जाते कणिक मळली जाते. dough is kneading. At that time we apply force on that dough. तर त्या कणकेवर आपण काय करतो फोर्स अप्लाय करतो अँड द शेप ऑफ दॅट डफ गेट चेंज. त्याच्यामुळं त्या डफचा शेप जो आहे तर तो काय होतो चेंज होतो वेन वी अप्लाय फोर्स ऑन द डफ. अ पॉटर अप्लायज अ फोर्स इन अ स्पेसिफिक डायरेक्शन. आता बघा जे कुंभार असतात तर ते वेगळ्या त्या टिपिकल शेपचे काय करतात मातीची भांडी तयार करतात. सो दॅट पॉटर अप्लायज अ फोर्स इन अ स्पेसिफिक डायरेक्शन. तो बोटाने काय करत असतो विशिष्ट ठिकाणी तो फोर्स अप्लाय करत असतो अँड देअरफॉर दॅट ड्यू टू दॅट स्पेसिफिक फोर्स दॅट पॉट बिकम्स हॅव अ सम स्पेसिफिक शेप. तर त्याला काय होतो एक स्पेसिफिक शेप येतो. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल्स अँड देर आर मेनी सच एक्झाम्पल्स सो दॅट आर रिझल्टंट ऑफ द applying force. For example, see another example is a rubber. When we stretch the rubber, जेव्हा आपण रबर काय करतो ताणतो सो द एक्सपान्शन और स्ट्रेचिंग ऑफ रबर टेक्स प्लेस अँड वी रिलीज दॅट. जेव्हा आपण ते सोडतो तर तेव्हा मात्र त्याच्यामध्ये काय होतं त्याच्या ओरिजिनल पोझिशनला ते काय होतं रबर येते. अशा प्रकारे याचे आपण काय करू शकतो अशा अनेक आपण एक्झाम्पल सांगू शकतो. सो ऑल दीज आर द इफेक्ट ऑफ फोर्स ऑन द ऑब्जेक्ट. हे सगळे इफेक्ट आहेत कशाचे फोर्सचे. व्हेन वी अप्लाय फोर्स ऑन द ऑब्जेक्ट. जेव्हा आपण काय करतो ऑब्जेक्टवर एखादा फोर्स अप्लाय करतो तर त्याचे हे सगळे काय आहेत इफेक्ट्स आहेत. सो हिअर सी दिस इज अबाउट द बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड फोर्स. आता आपण काय केलं बघा बॅलन्स्ड आणि अनबॅलन्स्ड फोर्सेस पाहिलेले आहेत. सो दिस इज द अबाउट दिस. आता व्हॉट इज द एक्सरसाइज. एक्सरसाइज तुम्हाला काय करायचं आहे बघा. सो देर आर ABC. सो दीज आर पॉईंट्स गिवन ऑन पेज नंबर 16. हे सगळे पॉईंट्स दिलेले आहेत पेज नंबर 16वर. राईट ऑल दीज पॉईंट्स. हे काय करायचे तुम्ही वहीमध्ये हे सगळे पॉईंट जे आहेत तर ते लिहून काढायचे आहेत. सो दिस इज द टुडेज एक्सरसाइज.